जय शिवराय मित्रांनो. हर हर महादेव. राजे ग्रुप चालू झाला आमचा 2009 साली मिशन 350 आणि आज आम्ही मिशन 1000वर आहोत. आमच्या ग्रुपमधील सगळे राजेंनी मिळून 600 गड सर केले आहेत आणि आता आमचं मिशन 1000 गड सर करायचं आहे. आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमच्या ग्रुपमधले पहिले सदस्य महावीर राजे ज्यांनी 500 गड सर केले आहेत. आमचा राजे परिवार मनापासून त्यांचं अभिनंदन करत आहोत. अभिनंदन राजे. महावीर राजेंना जीवनात भरपूर काही करायचं आहे. ते कधीच हार मानत नाही. सतत गड शोधणार, मग माहिती काढणार, पूर्ण नियोजन करणार आणि सगळ्यांना सोबत नेणे. तो छोटा असो किंवा मोठा, इतका धाडस एक शिवप्रेमी या महाराजांचा मावळाच करू शकतो. खरंच मानाचा मुजरा. खरं म्हटलं तर 5 दिवस ऑफिसमध्ये काम करून 6व्या आणि 7व्या दिवशी गड सर करून घरी येणं, आल्यावर काही न खाता पहिले ग्रुपवर गड सर केल्याची माहिती देणं, फोटो पोस्ट करणे, खरंच अभिमान वाटतो. आज शब्द कमी पडत आहेत. आता मिशन 1000 महावीर राजे एक प्रेरणा आहे. आज आपल्या साठी जसे राजे कधी हार मानून मागे गेले नाहीत, तसेच महावीर राजेंचे मिशनमध्ये आपण त्यांना सहयोग करायला हवा. पुढच्या वाटचालीकरता मनपूर्वक अभिनंदन. शिवाजी महाराजांची प्रेरणा व आई भवानीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आज एक ओळ आठवत आहे बघा, गाती आहे मी, आवडेल बहुतेक तुम्हाला. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची. जय शिवराय मित्रांनो. सर्वप्रथम मी आमच्या ग्रुपचे संस्थापक व सर्वस्वी महावीर राजे यांचे हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी 500चा टप्पा पूर्णपणे पार केला आहे लवकर आणि आम्हाला वाटलं होतं की बराच वेळ लागला हा टप्पा पार करायला, पण त्यांनी खूप कमी वेळात तो पार केला आहे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. महावीर राजेंबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे महावीर राजे अतिशय आमच्या ग्रुपची सर्वांची काळजी घेतात. कुठलाही ट्रेक असो, अवघड ट्रेक असो, छोटा ट्रेक असो, ते पूर्णपणे स्वतः मागे राहतील पण सगळ्यांची काळजी घेतील. आत्ताच नुकतंच आमचं एक आशला किल्ल्याचं एक उदाहरण देतो मी. आशला किल्ल्यावर आम्ही 98% जवळजवळ पोचलो होतो. 2%च बाकी होतं. बऱ्याच जणांचं म्हणणं पडलं होतं की थोडं आपण रिस्क घेऊन जाऊ शकतो. महावीर राजांनी सगळ्यांना खाली थांबवलं, स्वतः पुढे गेले, चेक केलं आणि लगेच त्वरित डिसिजन घेऊन टाकला की 2% जरी बाकी असेल तरी आपल्याला रिस्क घ्यायची नाही, आपण परत रिटर्न जाऊ. म्हणजे अतिशय समजदार आणि त्यांनी त्याची प्रत्येक वेळा ते अनसेफ ट्रेक कुठला ते करत नाही. प्रत्येक ठिकाणी ते सेफ्टीचा विचार करतात. त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी 500चा टप्पा पार केला आहे आणि ते लवकरच 1000चा टप्पा ओलांडतील अशी मला अपेक्षा आहे आणि त्यांना सर्व आमची साथ राहील. जय शिवराय. मित्रांनो, महावीर राजे यांचे 500 किल्ले पार केल्याबद्दल त्यांना फार फार अभिनंदन. आमच्या युवा पिढीला तुमचे मार्गदर्शनाची खूप खूप गरज आहे, जेणेकरून आमचे 500 किल्ले लवकरात लवकर पार होईल. धन्यवाद. खरंच अंकल, लहानपणापासून ते आत्तापर्यंत तुझ्या प्रत्येक
गोष्टीतून, प्रत्येक कृतीतून आम्हाला प्रेरणा मिळत राहिलेली आहे. आणि तुम्ही जो हा काही गडकिल्ल्यांचा प्रवास सुरू केला, 8-10 वर्षापूर्वी जो हा प्रवास सुरू केला होता, तेवढ्याच सातत्याने, तेवढ्याच स्फूर्तीने आणि तेवढ्याच उत्साहाने तो प्रवास आज सुरू आहे. आणि त्यामुळेच बघता बघता तुमचे 500 किल्ले पूर्ण झालेले आहे. त्याबद्दल तुझे खूप 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 अभिनंदन. आणि तुम्ही जो काही हा राजे मित्रमंडळ ग्रुप सुरू केला आणि त्या माध्यमातून गडकिल्ल्यांचा प्रवास सुरू केला, त्याबद्दलही तुमचे खूप अभिनंदन. आणि तुमच्या ह्या कार्यामुळेच आणि तुम्ही जो काही हा यूट्यूबच्या माध्यमातून राजे मित्रमंडळ ग्रुपचं जे चॅनल सुरू केलं आहे, त्यामुळेच आम्हाला देखील घर बसल्या सर्व किल्ल्यांची, गडकिल्ल्यांची माहिती मिळते. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत गडकिल्ल्यांची पूर्ण माहिती आम्हाला तुमच्या चॅनलद्वारे घर बसल्या मिळते. त्याबद्दल तुमचे खरंच खूप कौतुक आहे. आणि हा जो 500 किल्ल्यांचा प्रवास तुम्ही एवढ्या कमी कालावधीत पूर्ण केला, त्याबद्दल तुझे आणि तुमच्या पूर्ण राजे मित्रमंडळाचे खूप अभिनंदन. तुमच्यासाठी हा खूप मोलाचा क्षण आहे. आणि खरं एक विचारू का, की तू कधी थकतोस का नाही? नाही म्हणजे 7 दिवस जॉब करून 8व्या दिवशी हॅलो अंकल कहाँ पे, किल्ले पे, म्हणजे 8व्या दिवशी तू किल्ल्यावर असणार म्हणजे असणारच. आणि त्यामुळेच तुझ्या या सातत्यामुळे, नित्यनियमामुळेच तुमचा हा प्रवास खूप लवकर पूर्ण झालेला आहे 500 किल्ल्यांचा. आणि तुला पहिल्यापासूनच सर्वांना सोबत घेऊन पुढे जायची सवय आहे. आणि खूप छान आहे ते, छान वाटतं त्याच्यामुळे की प्रत्येक वेळेस तू मित्रमंडळ असो, फॅमिली असो, सर्वांना घेऊन जातोस, गडकिल्ल्यांचा प्रवास करतो. त्यामुळे सर्वांना किल्ल्यांविषयी माहिती मिळत आहे. आणि खरं तर आजच्या पिढीला या आपले जी राष्ट्रसंपत्ती आहे, गडकिल्ले आहेत, त्यांची माहिती मिळणे खरंच खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या या चॅनलमुळे, यूट्यूबच्या तो जो ती माहिती आम्हाला मिळते आहे, ते खूप छान उपक्रम आहेत तो तुमचा. आणि खरं तर सांगायचं तर मला तुमच्यासोबत गडकिल्लेकरांचा एवढा काही प्रसंग आला नाही, पण मागच्या महिन्यातच तुमच्यासोबत गडकिल्ले करण्यासाठीचा योग आला. आणि तेव्हा जे तुमचं जे नियोजन आहे, म्हणजे एकाच वेळेस तू किल्ले चढणार, किल्ल्यांचं निरीक्षण करणार, व्हिडिओग्राफी करणार, माहिती देणार आणि तू जे काही ती गारद देतोस, म्हणजे अक्षरशः अंगाला काटा येतो. खूप खूप असं छान वाटतं ते. आणि हा जो दिवसभराचा थकवा घालण्यासाठी संध्याकाळी रिसॉर्टवर विविध गेम घेतोस, म्युझिकचे कार्यक्रम, खूप छान वाटलं. आणि खूप कौतुक वाटतं तुझं की म्हणजे एवढं करून त्यामुळे सगळ्यांचा जो दिवसभराचा थकवा तो देखील दूर झालेला होता. आणि तुझा जो हा पूर्ण किल्ल्यांचा प्रवास आहे, त्यामध्ये मोलाचा सहभाग म्हणजे शंभूराजे आणि निशाराजे यांचा आहे. म्हणजे ते पूर्ण किल्ल्यात तुझ्यासोबत फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी करत असतात. आणि आल्यावर पण जवळपास 1-2-4 दिवस त्यांची व्हिडिओ मेकिंग चालू असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनू आंटी म्हणजेच वृषाली राजे यांच्यामुळे देखील तू जो हा प्रवास खूप लवकर पूर्ण करू शकला आहे. ही नेहमी तुमच्यासोबत असते, त्याच्यामुळे खूप लवकर हा प्रवास तुझा पूर्ण झालेला आहे. आणि पुढील जो प्रवास आहे, जो 1000 किल्ल्यांचं मिशन आहे तुमचं राजे मित्र मंडळाचं, ते लवकरात लवकर पूर्ण हो अशी आई भवानीजवळ मी इच्छा व्यक्त करते. आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचा हा प्रवास खूप लवकर पूर्ण होईल, याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देते. जय शिवराय. Jai Shivrai. So overwhelmed to hear about your achievements. Completing 500 fort isn't easy, but you did it. You inspired our future generations. I'm really happy for your success. I hope you keep breaking the records and make our Shrimant Raje Group proud. Congratulations. नमस्कार मित्रा, आज का दिवस खूप खास आहे, कारण तू 500 किल्ल्यांचा टप्पा पार केलास. दिस इज
not just a number. It's a symbol of your devotion, discipline, and unshakable love for Chhatrapati Shivaji Maharaj and glorious history of our forts. मी स्वतः भाग होतो या प्रवासाच्या आणि माझ्यासाठी यापेक्षा मोठा अभिमान काहीच नाही. Together we have climbed, struggled, celebrated over 200 forts, and every single step what we had has deepened our bond and our faith in Shivaji Maharaj. It's a great honor to me to be part of this journey. And your path, your step, each and every step what we had in each journey, those are all, I would say, it's a divine footsteps of that we have actually tried to trace the footsteps of Chhatrapati Shivaji Maharaj. It's a sacred footsteps in each and every force what we have and what I am being part with you in this journey. And I don't know what to say. You are a true Shiva Bhakt, and I wish you the best for your mission to conquering 1,000 forts across India, wherever Shivaji Maharaj had gone and inspired the millions of Shiva Bhakts like us. May you continue to rise, Mahavir, inspire and awaken the Shiva Premis in the arts across the India. जय भवानी, जय शिवाजी. सह्याद्री आमचा देव, शिवाजी राजा आमचा दैवत. नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. श्री महावीर जैन राजे, आत्तापर्यंत तुम्ही 500 गड पादाक्रांत करण्याचं तुमचं जे सामर्थ्य व ध्येय ते तुम्ही पूर्ण केलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. असंच सहस्त्रगड पादाक्रांत करावं, जे तुमचं ध्येय लवकरच पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. बॉस, 1000 फोर्ट मिशन इज समथिंग बियॉन्ड इमॅजिनेशन. आणि मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा ऑलमोस्ट तुझे 350 फोर्ट झालेले. पण द पॅशन, द डेडिकेशन, म्हणजे जे लोक म्हणतात की लोक आपलं मिशनसाठी तहान भूक हरवून सगळं मिशन फॉलो करतात, स्वतः एक्सपिरियन्स केलं मी. गुजरातला तर आपण कसं छासवरती पण काढलं आहे आयुष्य आणि ते फोर्ट्स कवर केले आहेत. सुपर. लास्टली, शेर कभी बुरा नहीं होता बॉस, शेर शेर होता है. तुझे 1000 फोर्ट लवकरात लवकर हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री छत्रपती महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? छान ना? असायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आम्ही सर्व राजे मित्रमंडळ गड किल्ले आणि दुर्ग अशी भ्रमंती करत असतो. 2008-09च्या दरम्यान पहिला गड रायगड सर केल्यानंतर शिवरायांच्या शौर्याला नतमस्तक होऊन यापुढे फक्त गड किल्ले आणि दुर्ग यांची ट्रेक किंवा भटकंती करायची या विचाराने प्रेरित होऊन आमच्या एका मित्राने आम्हा सर्वांच्या मनात शिवरायांच्या मावळ्यांचे तेज भरले आणि तो प्रिय मित्र म्हणजे महावीर जैनराजे. आम्ही 500 गड सर करण्याचे टार्गेट ठरवले व त्यानंतर श्रीमंत राजे वेबसाईट स्थापन केली. महावीर राजेंनी गडावर काय घेऊन जायचे काय नाही याची पूर्ण लिस्ट सर्वांना शेअर केली. त्याने स्वतः ऑडिओ व्हिडिओ, लॉंग रेंजचा कॅमेरा स्टिक असं बरंच काही घेतलं. श्रीमंत राजेची वेबसाईट बनवून यामध्ये व्हिडिओ क्लिप्स, गडावर आलेला अनुभव, अवघड घटना, ऐतिहासिक ठेवा, गडावरील सृष्टीसौंदर्य आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणाचे फोटो असे सर्व काही अपलोड केले आहेत. महावीरने गडाच्या पायथ्यापासून बालेकिल्ल्यापर्यंत व तिथून पुन्हा पायथ्यापर्यंतचे सर्व ट्रेक ऑडिओ व्हिडिओच्या रूपाने साठवून ठेवलेले आहेत. पुढच्या 6 महिन्याचे ट्रेकिंग प्लॅन ठरवून ते यशस्वी केलेले आहेत. गड ट्रेक करताना काय करायचे व काय नाही करायचे याची पूर्ण माहिती गोळा करून सर्व मावळेराजेंना शेअर केली आहे. एकदा टार्गेट ठरवले म्हणजे ते यशस्वीरित्या पूर्ण करायचेच या विचाराने प्रेरित होऊन
महावीरराजेंनी 500चं टार्गेट पूर्ण करण्याचा प्रणच केला होता. आणि मित्रांनो, हा प्रण एकदम कमी कालावधीत व यशस्वीरित्या पूर्ण करणारा हा आमचा मित्र म्हणजे महावीरराजे. याबद्दल मी राजे मित्र मंडळातर्फे महावीरराजेचे अभिनंदन करतो. मित्रांनो, मला वाटतं की याची गिनीज बुकामध्ये नोंद व्हायला हवी. अशा बऱ्याच घटना आहेत की ज्या महावीरराजेमुळे अजून खुसखुशीत, आनंददायी, प्रेरणादायी व इतिहासबद्ध झाले आहेत. या पुढील ठरवलेले टार्गेट म्हणजे 1000 गड सर करण्याचे. यासाठी मी माझ्या शिवप्रेमी मित्राला मनपूर्वक सदिच्छा देतो व त्याचे पुनश्च अभिनंदन करतो. आणि मलासुद्धा शक्य होत असल्यास या ट्रेकमध्ये समावेश होण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. जय शिवराय. पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. जय शिवराय मित्रांनो, सर्वप्रथम महावीरराजे यांचे 500 किल्ले झाल्याबद्दल थेटे परिवारातर्फे फार फार अभिनंदन. तुम्ही जर बघितलं, 500 किल्ले करणं फारसं सोपं नाही आहे. त्यामागे महावीरराजे यांचं डेडिकेशन्स आणि पॅशन्स ही दोन्ही असल्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि आम्ही इच्छा बाळगतो की लवकरात लवकर त्यांनी 1000 किल्ल्याचा टप्पा पार करावा. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या परिवाराचं पण आम्ही खूप खूप आभार मानतो. जो सपोर्ट तुमच्यातर्फे महावीरला मिळाला आहे त्याचाही खूप मोठा वाटा आहे त्याच्यात. तू चाल पुढं, तुला रगाड्या कशाची परवा हवी कुणाची. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आपले राजे ग्रुपचे सर्वेसर्वा, आपले सर्वांचे मित्र, आपले सर्वांचे लाडके श्री महावीर जैन राजे यांनी 500 गड किल्ले सर करण्याचा भीमकाय पराक्रम केलेला आहे. त्या पराक्रमाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. साधारणतः एक 10 वर्षापूर्वी जेव्हा एक मनात विचार होता की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधिपत्याखाली साधारणतः 350 किल्ले होते आणि अशा किल्ल्यांना जर भेट द्यायची म्हटली तरच आपलं हे आयुष्य पुरेल की नाही अशी मनात शंका होती. पण आज आपण बघतोय महावीरराजे यांचे 500 किल्ले पूर्ण झालेले आहेत. आणि आपले राजे ग्रुपचे जे ध्येय आहे 1000 किल्ले पूर्ण करण्याचे, तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा व बाबा भोलेनाथ यांच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होईल. यात अजिबात आता मला शंका वाटत नाही. पुनश्च एकदा महावीरराजे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, आपण सर्व राजे ग्रुपच्या गेट टुगेदरच्या निमित्ताने इथे जमले आहोत आणि त्याच निमित्तानं मी महावीरराजे आपल्या ग्रुपचे संस्थापक यांना अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी 500 किल्ल्यांचा टप्पा पूर्ण केलेला आहे. आणि महावीराचं ध्येय आणि चिकाटी आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपल्या ग्रुपचं सुरुवातीचं टार्गेट 350 किल्ल्यांचं होतं, पण महावीरराजेंनी तो टप्पा सतत वाढवत नेला आणि हे सर्व करता करता त्यांनी स्वतः कधी 500 किल्ले पूर्ण केले हे समजतसुद्धा नाही. आणि महावीरराजे 500 किल्ल्यांचा टप्पा पूर्ण करून जेवढे आनंदी, ऑब्व्हियसली ते आनंद झाले असतील, पण ते खऱ्या अर्थाने आनंद तेव्हा होतील जेव्हा आपण सर्व मिळून आपल्या ग्रुपचा हा जे टार्गेट आहे ते कंप्लीट करू. आणि महावीरराजे यांना मनापासून मानवंदना. मी मेक्सिको सिटीतील चपुल्तापेक ह्या किल्ल्यावरून त्यांना आज मानवंदना देतो. आणि आपण सर्वांनी असंच यश मिळवत राहू आणि महावीरराजे यांना सतत प्रेरणा देत राहावी ही मनापासून इच्छा. धन्यवाद. जय शिवराय मित्रों, सबसे पहले तो मैं हमारे प्यारे महावीर जी को उनके 500 गढ़ों का टप्पा पार करने की उपलब्धि पे बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और प्रार्थना करता हूँ कि वो बहुत जल्द अपने 1000 गढ़ों का टप्पा भी पार कर लें. देखिए, हम में से तो बहुत लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज को किताबों में पढ़ा होगा या चित्रों में देखा होगा, लेकिन खुद अपने पैरों से चल के जाना और अपनी आँखों से मराठा साम्राज्य
को देखना और महसूस करना, ये अपने आप में बहुत बड़ी बात है। ठीक है, और वो भी एक बार दो बार नहीं, 500 से ज़्यादा बार इन्होंने खुद चल के जाकर सारे दूरदर्शन किए, जो बहुत बड़ी बात है। और ना सिर्फ इतना देखने तक नहीं, और इस जानकारी को वीडियो के माध्यम से कैप्चर करना और लोगों तक पहुंचाना, और उनमें भी ये जागरूकता लेके आने का जो कोशिश वो कर रहे हैं, इसमें उनको सफलता मिलने की मैं प्रार्थना करता हूँ। ये ट्रैकिंग करना सिर्फ पहाड़ चढ़ना या पुराने गढ़ों के टूटे हुए दीवारों को देखना, बस यही बात नहीं है। ये हमारे इतिहास से जुड़ने की बात है, मराठा वीरों के बलिदान को नमन करने की बात है, और आने वाले पीढ़ियों में जागरूकता जगाने की बात है। तो महावीर जी का यही सपना है कि हमारे आने वाली पीढ़ी हमारे इतिहास को ना भूले, और ये जो सपना है, इसको पीढ़ी दर पीढ़ी आगे लेके जाने की बात है। ठीक है, तो महावीर जी सबके लिए एक प्रेरणा है, और मैं चाहता हूं कि आप सब इस मुहिम में उनका साथ दें, ताकि ज़्यादा से ज़्यादा लोग इसमें जुड़ें और उनका जो सपना है उसको पूरा करने में हमारा भी कुछ योगदान रहे। एक छोटा सा गीत भी मैं महावीर जी को पेश करना चाहता हूँ, 2 पंक्तियां सिर्फ। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही ओ राही ओ राही ओ